महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6333 या केंद्रामार्फत मी सर्वांचे स्वागत करते। आज आपण इथे एसओसी 222 या पुस्तकामधील घटक दुसरा स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकरी चळवळ हा घटक अभ्यासूया। 1947 भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीतील मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या ग्रामीण भागातील जनतेच्या आकांक्षा उंचावल्या। ज्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी परकीय सरकाराबरोबर लढा दिला होता त्या समस्या आता स्वकीय सरकार सोडवले आणि आपल्या जीवनात थोडा प्रकाश येईल अशी आशा त्यांना वाटू लागली। स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारच्या नेत्यांना या गोष्टीची जाणीव होती। काँग्रेसने आपल्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रस्ताव मांडले होते व मागण्या केल्या होत्या। आता त्या मागण्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी काँग्रेस सरकारवर होती। त्या दिशेने सरकारने पावले टाकली। जमीन सुधारणा व शेतीच्या विकासासाठी शासनाच्या उपाययोजना। शेती क्षेत्रातील विकास मुख्यतः दोन प्रकारच्या घटकांवर अवलंबून असतो। पहिला आहे तंत्रज्ञानात्मक आणि दुसरा आहे संस्थात्मक। तंत्रज्ञानात्मक घटनांमध्ये शेतीला लागणारी खते, बियाणे, अवजारे, यंत्रे इत्यादींसारख्या गोष्टी येतात। यांच्यातील सुधारणांमुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होते। संस्थात्मक सुधारणांमध्ये जमीन कसणाऱ्यांच्या हाती जमिनीची मालकी येईल अशा प्रकारे जमिनीचे फेरवाटप करणे, तसेच शेतीचे आकारमान सुधारणे, कुळांना संरक्षण देणे, खंड आकारणीवर निर्बंध घालणे इत्यादी गोष्टी येतात। पुढचा आहे जमीन सुधारणा। जमीन सुधारणांचा उद्देश हा सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून जमीन मालकीची फेररचना करणे व जमिनीचा जास्तीत जास्त उपयोग होईल अशा दृष्टीने जमीन धारणा करणे होय। मध्यस्थ ही संस्था नष्ट करणे म्हणजे जमीनदारी मालगुजारी या संस्था नष्ट करणे। कुळांच्या संबंधातील सुधारणा यात खंड नियंत्रित करणे, कुळांना मदतीबाबत संरक्षण देणे, कुळांना जमिनीचा मालकी हक्क देणे या गोष्टी येतात। शेती संबंधी फेररचना यात जमिनीची तुकडेबंदी तसेच तुकडे जोड या गोष्टी येतात। कमाल जमीन धारणा मर्यादा ठरविणे। 1957 ते 1965 मधील सुधारणा। महाराष्ट्रात 1957 ते 65 या काळात खालील सुधारणा करण्यात आल्या। कसेल त्याची जमीन या तत्वाच्या आधारे कुळ कायदे केले गेले। कुळ कायद्यांद्वारे प्रत्यक्षात शेती न कसणाऱ्या शेतमालांची मालकी रद्द करण्याचा प्रयत्न केला गेला। इनाम, वतन इत्यादी सरंजामशाहीतील जमीन मालकीचे प्रकार रद्दबातल करण्यात आले। सरकारने जमीन कसणारा शेतकरी व शासन यांच्यामध्ये असणारे सर्व मध्यस्थ काढून टाकले। त्याचप्रमाणे खंड गोळा करणाऱ्या जमीनधारण पद्धतीही नष्ट केल्या। जमीन विषयक सुधारणांचे परिणाम। केवळ कायदे केल्यामुळे शेतीत किंवा जमीनधारकांमध्ये बदल झाले किंवा सुधारणा झाल्या असे समजणे बरोबर होणार नाही। जमीन विषयक सुधारणांचे कायदे करून देखील जमिनीच्या मालकीच्या वाटणीत फारसा बदल झाला नाही, कारण कायदे करण्यापूर्वी त्यांचा बराच काळ गाजावाजा केल्यामुळे मधल्या काळात जमीनदारांनी असंख्य कुळांची जमिनीवरून हकालपट्टी केली। केलेल्या कायद्यांमध्ये अनेक पळवाटा ठेवण्यात आलेल्या होत्या। जमीन मालकांना स्वतः कसण्यास जमीन हवी असल्यास ती स्वतःकडे घेण्याचा हक्क त्यांना देण्यात आला। पुढचा आहे सहकारी पतपुरवठा। शेतीच्या विकासासाठी एक मुख्य अडचण भांडवलाची कमतरता ही असे। ही अडचण सोडवण्यासाठी सरकारने ग्रामीण भागात सरकारी पतपुरवठा संस्था सुरू करण्यास प्रोत्साहन दिले। त्यांच्या जोडीने सरकारी तत्वांवरील बाजार संघ शेतकऱ्याला खरेदी विक्री व्यवहारात मदत करण्यासाठी सरकारच्या उत्तेजनाने स्थापन केले गेले। बँका व बाजारपेठांप्रमाणेच कृषी औद्योगिक क्षेत्रातही सरकारी चळवळीने महाराष्ट्रात जोर धरला। पुढचा आहे हरित क्रांती। शेतीचे पारंपरिक तंत्र बदलून नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने शेतीचा विकास घडवणे हे हरित क्रांतीचे स्वरूप होते। या आधुनिक शेती तंत्रात रासायनिक खते, कीटकनाशके, संकरित जातींची व सुधारित बियाणे यांचा वापर करून ट्रॅक्टर व इतर कृषी यंत्राच्या सहाय्याने वीज, डिझेल सारख्या इंधनांची मदत घेऊन भरपूर पाणी पुरवठ्याच्या सहाय्याने शेती करणे व उत्पादन वाढवणे यांचा अंतर्भाव होता। पुढचा आहे हरित क्रांतीचे परिणाम। नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे धान्य उत्पादनात भरघोस वाढ झाली। काही भागांमध्ये शेतकरी एकाऐवजी अनेक पीक घेऊ शकत असल्यामुळे शेतीतील काम वाढले व रोजगाराची उपलब्धता वाढली। मात्र मोठ्या प्रमाणावर यंत्राचा वापर होत असल्यामुळे काही ठिकाणी मजुरांना स्थलांतरही करावे लागले। पुढचा आहे इतर योजना। हरित क्रांतीखेरीज सरकारने इतरही विविध योजना विविध स्तरांतील शेतकऱ्यांसाठी राबवल्या। गरीब व मध्यस्थ शेतकरी आणि शेतमजूर यांच्या कल्याणासाठी व विकासासाठी काही योजना होत्या, तर काही दुष्काळ निर्मूलनासाठी आणि काही सर्वांगीण ग्राम विकासासाठी होत्या।
पुढचा आहे भारतातील शेतकरी चळवळ. स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकरी आंदोलनाचा अभ्यास करताना आपण प्रथमतः संपूर्ण देशातील महत्त्वाच्या शेतकरी आंदोलनाची थोडक्यात माहिती करून घेऊ आणि त्यानंतर महाराष्ट्रातील आंदोलनाकडे वळू. पहिलं आहे तेलंगणातील शेतकरी उठाव. 1946 ते 51 काही परदेशी अभ्यासकांच्या मते भारतातील शेतकरी आंदोलनांपैकी विचारात घेण्याखालील आंदोलने म्हणजे केवळ तेलंगणातील 1946चा शेतकरी उठाव आणि बंगालमधील तेभागा चळवळ ही होत. 1951 ते 1965 मधील शेतकऱ्यांचे आंदोलन. स्वातंत्र्यपूर्व काळातील शेतकऱ्यांची आंदोलन जर पाहिली तर आपल्याला दिसते की त्यातील बहुतेक आंदोलनात काँग्रेसचा सहभाग होता किंवा पाठिंबा होता. काँग्रेस पक्षाव्यतिरिक्त डाव्या पक्षांनी विशेषतः भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आंदोलने चालवली. स्वातंत्र्य प्राप्तीच्या जरा अगोदर व थोड्या नंतरच्या कालावधीत झालेली 3 महत्वाची आंदोलने म्हणजे तेभागा, वारली आणि तेलंगणा. नक्षलवादी चळवळ 1967. पश्चिम बंगालमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाचे असे मत होते की जमीन सुधारणाच्या कार्यक्रमातून अपेक्षित बदलही घडून येत नाहीत आणि शेतकऱ्यांची राजकीय जाणीव व क्रांती प्रवणताही कमी होते. त्यामुळे अशा सुधारणावादी उपायांना त्यांचा विरोधच होता. त्यांनी सरंजामी वर्ग आणि शासन संस्थांच्या विरुद्ध उठाव करण्यास गरीब शेतकरी व आदिवासी भूमिहीन शेतकरी मजुरांवर प्रवृत्त केले. महाराष्ट्रातील 1970 नंतरच्या शेतकरी चळवळी. 1970 नंतरच्या दशकात देशात पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनास सुरुवात केली होती. काही आंदोलने मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांची शेतीला लागणाऱ्या आदानांच्या किमतीत कमी करून घेण्यासाठी होती, तर काही शेतमजुरांच्या मजुरीच्या प्रश्नांसंबंधी, दुष्काळी व कामांसंबंधी व वेठबिगारीच्या विरोधात होत्या. काही संकल्पना व पार्श्वभूमी. महाराष्ट्रात काही महत्वाची आंदोलने झाली. धुळे जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मार्क्सवादी विचारांच्या श्रमिक संघटनेने चालवलेले भिल्ल आदिवासी शेतकऱ्यांचे आंदोलन हे एक आणि दुसरे ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील भूमिसेना या डाव्या संघटनेने चालवलेले वारली आदिवासींचे आंदोलन. पुढचा आहे महाराष्ट्रातील शेतकरी चळवळींची आर्थिक, सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी. अगोदर पाहिल्याप्रमाणे महाराष्ट्रातील जमीन सुधारणांच्या द्वारे काही महत्वाचे बदल घडून आले. जागीर, इनाम व वतने नष्ट केली गेली व कसेल त्याची जमीन या तत्वाच्या आधारावर जमीन मालकी कुळांकडे गेली. शेतीतील वर्ग संकल्पना व महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग. आतापर्यंत आपण ठिकठिकाणी सदन शेतकरी, जमीनदार, मध्यम शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर इत्यादी शब्द वापरले. या शब्दांचे अर्थ समाजशास्त्र अशी काही निकष लावून निश्चित केले आहेत. शेतकरी आंदोलनामध्ये यापैकी कोणता वर्ग सहभागी होतो हे लक्षात घेणे हे आंदोलनाचे स्वरूप ठरवण्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. डाव्या पक्षाची आंदोलने. या काळात महाराष्ट्रातील गरीब शेतकरी व शेतमजुरांच्या संघटित चळवळी प्रामुख्याने आदिवासी भागांमध्ये झालेल्या दिसतात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेने महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, शहापूर आणि वाडा या तालुक्यांमध्ये तसेच जवळच्याच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये आणि धुळे जिल्ह्यातील नवापूर आणि साक्री तालुक्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांमध्ये काम सुरू झाले. पुढचा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेचे कार्य. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील सातारा तसेच नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड व नांदेड या जिल्ह्यामध्ये आणि विदर्भाच्या यवतमाळ, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये किसान सभेचे कार्य झालेले आहे. 1970 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेने व शेत मजूर संघाने जमीन बळकाव मोहिमेत भाग घेतला. शेतकरी कामगार पक्षाचे कार्य. स्वतःचा डावा म्हणवून घेणारा महाराष्ट्रातील आणखी एक पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. यापुढे शेकाप. 1948 साली काँग्रेस पक्षातील पूर्वाश्रमीच्या ब्राह्मणेतर पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसच्या विशेष करून शेतीविषयक धोरणांबद्दलच्या असंतोषामुळे पक्षातून बाहेर पडून हा नवा पक्ष निर्माण केला. केशवराव जेधे, शंकरराव मोरे, दत्ता देशमुख हे या पक्षाचे मुख्य नेते होते. पुढचं आहे लाल निशाण पक्षाचे कार्य. 1942 साली कम्युनिस्ट पक्षातून फुटून निघालेला S.K. लिमये व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवजीवन संघटना स्थापन केली. 1948 मध्ये शेकाप मध्ये सामील होऊन नंतर परत मतभेद होऊन 1951 मध्ये दत्ता देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी कामगार किसान पक्ष स्थापन केला. 1965 पासून या पक्षाला लाल निशाण पक्ष नाव मिळाले.
पुढचा आहे समाजवादी पक्षाची शेतकरी शेतमजूर पंचायत. या संघटनेची स्थापना 1969 साली करण्यात आली. या संघटनेची उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहेत. सरकारी पडीक जमिनीचे आणि जंगल जमिनीचे भूमिहीनांमध्ये वाटप, कमाल जमीनधारक कायद्यांची अंमलबजावणी आणि अतिरिक्त जमिनीचे वाटप, शेतीच्या साधनांचा छोट्या शेतकऱ्यांना पुरवठा, शेतमजुरांना जीवन वेतन, दलित आदिवासी शेतकरी शेतमजुरांना सामाजिक न्याय, ग्रामीण भागातील दुर्बल घटकांनाही विकासाचा फायदा मिळेल अशा रीतीने शेतीची पुनर्रचना, डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या चळवळी, शहाद्याची श्रमिक संघटनेची चळवळ, 1970च्या नंतरच्या महाराष्ट्रातील एक महत्वाची आदिवासी शेतकऱ्यांची चळवळ, धुळे जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील भिल्ल शेतकरी शेतमजुरांनी संघटित होऊन एकजुटीने अन्यायाचा प्रतिकार केला व प्रभावीपणे आपल्या मागण्या मांडल्या. या प्रतिकारामागील संघटितपणा व उत्स्फूर्तता यामुळे या चळवळीचे महत्व आहे. पालघर तालुक्यातील भूमिसेना आंदोलन, ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील वारली आदिवासी शेतकऱ्यांची संघटना भूमिसेना या अराजकीय पक्षीय संघटनेने 1970 तयार केली. आदिल नावाच्या आदिवासी नेत्याच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी उत्स्फूर्तपणे सावकार व जमीनदारांविरुद्धच्या लढ्यामध्ये भाग घेतला. पुढचा आहे डावे पक्ष व संघटनांनी चालवलेल्या आंदोलनांची वैशिष्ट्ये. त्यांनी प्रामुख्याने शेतमजूर आणि गरीब शेतकरी या वर्गांना संघटित करण्याचा व त्यांच्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला. डाव्यांच्या विचारप्रणालीप्रमाणे शेतीच्या वर्गातील श्रीमंत शेतकरी, जमीनदार व गरीब शेतकरी, शेतमजूर व आदिवासी शेतमजूर यांच्या हितसंबंधांमध्ये मूलतः विरोध असल्यामुळे वर्ग संघर्ष त्यांनी अपरिहार्य मानला. पुढचा आहे शेतकरी संघटनेची चळवळ. शेतकरी संघटना महाराष्ट्रातील समकालीन शेतकरी आंदोलनांमधील सर्वात प्रभावी आणि व्यापक प्रमाणावरील चळवळ शेतकरी संघटनेने उभी केली. या चळवळीने शेतकरी आंदोलनाचे स्वरूप बदलले तसेच मागण्याही बदलल्या. या चळवळीची वैचारिक भूमिका ही अगोदरच्या डाव्या पक्ष व संघटनांच्या वैचारिक भूमिकेपेक्षा वेगळी आहे. पुढचा आहे शेतकरी संघटनेची वैचारिक भूमिका. शेतकरी संघटनेच्या विचारांमधील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहे. इंडिया विरुद्ध भारत, देशातील प्रगत औद्योगिक शहरी क्षेत्र व अप्रगत शेतीचे ग्रामीण क्षेत्र यांच्यात असमतोल आहे. हा असमतोल प्रथम साम्राज्यवादी ब्रिटिश सत्तेने भारतातील शेतीचे जे शोषण केले त्यातून निर्माण झाले. ब्रिटिशांच्या शोषणामुळे शेती प्रधान ग्रामीण भाग दारिद्र्यी झाले. ही शोषणाची परंपरा चालूच राहिली. यामुळे शेतकरी अधिकच कंगाल झाला आणि शेती प्रधान दारिद्र्य ग्रामीण भाग विरुद्ध उद्योग प्रधान सदन शहरी भाग असे देशाचे दोन भाग पडले. या क्षेत्राला जोशी इंडिया म्हणतात आणि ग्रामीण शेती क्षेत्राला भारत म्हणतात. शेतीचे हे शोषण शेतमालाचा उत्पादन खर्चही भरून न येणाऱ्या किमती दिल्यामुळे होते. पुढचे आहे आंदोलन. कांदा आंदोलन, मार्च 1980. फेब्रुवारी 1980 मध्ये चाकणच्या बाजारातील कांद्यांचे भाव घसरले आणि शेतकरी संघटनेने भाव वाढवून देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. 1 मार्च 1980 रोजी शेतकऱ्यांनी चाकण येथे रास्ता रोको केले. पुढचा आहे ऊस आंदोलन, नाशिक जिल्हा, ऑगस्ट ते नोव्हेंबर 1980. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली ऊसाचा भाव 300 रुपये प्रति क्विंटल मिळावा या मागणीसाठी आंदोलनाची तयारी केली. त्यासाठी साखर कारखान्यांना त्या गळतीच्या हंगामात ऊस न देण्याचा ठराव करण्यात आला. साखर कारखान्या महासंघाचे श्री माधवराव बोरस्ते यांनी शेतकऱ्यांच्या या मागणीला पाठिंबा दिला होता. पुढचा आहे तंबाखू आंदोलन. तंबाखू आंदोलन, निपाणी, कर्नाटक, मार्च 1981. निपाणी येथील तंबाखू उत्पादन शेतकऱ्यांच्या व्यापाराकडून होणाऱ्या लुटी विरुद्ध शेतकरी संघटनेने निपाणी येथे आंदोलन सुरू केले. आंदोलनापूर्वी सरकारला आंदोलनाची सूचना देऊन विचार विनिमयासाठी मुदतही दिलेली होती, परंतु सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. 14 मार्च 1981 रोजी शरद जोशीच्या नेतृत्वाखाली 50,000 शेतकऱ्यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग अडवला. हे रास्ता रोको तब्बल 23 दिवस चालले. शेतकऱ्यांनी रस्त्यावर जिथे तो अडवला होता तिथे तंबू ठोकून एक आंदोलन नगरच उभे केले. पुढचं आहे दूध आंदोलन. जून 1982. 22 एप्रिल 1982 रोजी धुळ्यात भरलेल्या शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात दूध आंदोलनाची हाक दिली गेली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या विरोधी असलेल्या शासकीय धोरणास हाणून पाडण्यासाठी म्हणून कर्जमुक्ती व स्वदेशी या चळवळी हाती घेण्याचे ठरवले. संघटनेने मागणी केल्याप्रमाणे दुधाचे भाव वाढवून मिळणार नाहीत असे शासनाकडून उत्तर येताच 28 जून 1982 रोजी
दूध आंदोलन सुरू करण्यात आले. पंढरपूर विठोबाला साकडे मेळावा 16 नोव्हेंबर 1983. पंढरपूरच्या मेळाव्यात 60 ते 65 हजार शेतकऱ्यांनी शेतीमालाला रास्त भाव या मागणीबरोबरच कृषी मूल्य आयोगाच्या बरखास्तीचीही मागणी केली. तसेच 1984 हे शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य वर्ष आहे असे घोषित करून परभणीला संघटनेचे दुसरे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला. परभणी अधिवेशन फेब्रुवारी 1984. या अधिवेशनास महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील शेतकरी व इतर राज्यातील प्रतिनिधी सुद्धा हजर होते. संघटनेच्या पुढील आंदोलनाचे कार्यक्रम या अधिवेशनात जाहीर झाले. त्यात पुढारी व कर्जवसुली अधिकाऱ्यांना गावात येण्यास मनाई करणारा गावबंदी कार्यक्रम, कृत्रिम धाग्याचे कापड वापरणे बंद करणे, ट्रॅक्टर, इंजिन, इलेक्ट्रिक मोटार इत्यादी वस्तू निदान वर्षभर खरेदी न करणे असे आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे कृषी मूल्य आयोगाच्या बरखास्तीची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढचा आहे चंदीगडच्या राजभवनावर पिकेटिंग मार्च 1984. पंजाबमधील भारतीय किसान युनियनच्या आंदोलनात महाराष्ट्रातील 1,500 शेतकऱ्यांनी चंदीगडला जाऊन भाग घेतला. पुढे जुलैमध्ये झालेल्या पंजाब शेतकऱ्यांच्या सत्याग्रहात शरद जोशींनी भाग घेतला तेव्हा त्यांना अटक झाली. त्यांची प्रतिक्रिया महाराष्ट्रात होऊन ठिकठिकाणी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी मोर्चे काढून जेलभरो आंदोलन केले. पुढचा आहे कापूस आंदोलन पहिला टप्पा. कृत्रिम धाग्याच्या कापडांवर बहिष्कार टाकून त्यांची होळी करण्याचे कार्यक्रम शेतकरी संघटनेने जागोजागी केले. याखेरीज ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राहुरी येथे ऊस उत्पादकांचा मेळावा घेण्यात आला. पुढचा आहे महिला अधिवेशन चांदवड 9-10 नोव्हेंबर 1986. कापसाच्या आंदोलनाखेरीज संघटनेने आंदोलन केलेला दुसरा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे चांदवड येथील महिला अधिवेशन. शेतकरी चळवळीत शेतकरी स्त्रियांचा सहभाग असणे देखील आवश्यक व महत्वाची गोष्ट असल्याने शरद जोशींनी ओळखले व अत्यंत योजनापूर्वक प्रचंड महिला मेळावा भरवला. कापूस आंदोलन नोव्हेंबर-डिसेंबर 1986. महिला अधिवेशनानंतर संघटनेने परत आपले बळ कापूस आंदोलनावर एकत्र केले. 23 नोव्हेंबर रोजी विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील परभणी व नांदेड या जिल्ह्यात शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. पुढचा आहे कर्जमुक्ती आंदोलन 1988 ते 89. शेतमालाला रास्त भाव दिला जात नसल्याने शेतकऱ्यांची लूट होते असा चुकीचा धंदा करण्यासाठी शासन जे कर्ज देते त्याची परतफेड होणे जवळजवळ अशक्यच असते. म्हणून शेतकऱ्यांनी या कर्जातून नादारी घोषित करून मुक्त व्हावे असा विचार कर्जमुक्ती आंदोलनामागे होता. पुढचा आहे शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची वैशिष्ट्ये व मूल्यमापन. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची व्याप्ती इतरांच्या आंदोलनापेक्षा अधिक मोठी होती. या आंदोलनामध्ये आदिवासी व शेतकरी वर्गाचा सहभाग फारसा नव्हता. ही आंदोलने मुख्यतः ऊस, कापूस, तंबाखू, कांदा यांसारख्या नगदी पिकांच्या भावांच्या संबंधात झाली व त्या पिकांशी संबंधित असा म्हणजे मध्यम व मोठा शेतकरी या आंदोलनाचा आधारस्तंभ होता. पुढचा घटक आपण पाहूयात कामगार चळवळ. त्यातला पहिला घटक आहे कामगार चळवळी व संघटन, संकल्पना आणि व्याख्या व काही दृष्टिकोन. संकल्पना व व्याख्या. कामगारांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व इतर सोयी सवलती मिळवण्यासाठी वेळोवेळी संघटित होऊन केलेल्या प्रयत्नातून कामगार चळवळी उदयास येतात. यात मालक व कामगार असे दोन वर्ग असतात. ते परस्पर विरोधी हितसंबंधाचे असतात. कारण कामगार हा उत्पादन साधनांच्या मालकीपासून वंचित असतो आणि तो मोलाने काम करून स्वतःची उपजीविका करीत असतो. या उलट मालकाकडे उत्पादन साधनांची मालकी असते व ते त्यातून कामगारांची पिळवणूक करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात. या दोन वर्गातील हितसंबंधाच्या संघर्षातून चळवळी निर्माण होतात. पुढचा आहे कामगार चळवळी विषयक काही दृष्टिकोन. भूतदयावादी कल्याणकारी दृष्टिकोन. कामगारांकडे संकटग्रस्त किंवा पीडित या दृष्टी पाहून त्याचे शक्यतो भले करावे, त्यांची दुःखे हलकी करावीत असे मानणारे हा दृष्टिकोन आहे. कामगार चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात या विचाराने प्रेरित होऊन काही कार्यकर्ते चळवळीत उतरले होते. सध्याची कामगार चळवळ इतक्या मर्यादित दृष्टिकोनातून चालवली जात नाही. पुढचा आहे व्यावसायिक दृष्टिकोन. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायद्याचे ज्ञान, अर्थशास्त्राचे व हिशोब तंत्राचे ज्ञान, तंत्रज्ञान तसेच डावपेचांचे सूक्ष्म भान व वाकपटुत्व या विशेष कौशल्याची गरज लागते. पुढचा आहे कामगार म्हणजे काय. कामगार कोणास म्हणावे या प्रश्नाचे उत्तर देणे गुंतागुंतीचे आहे. कारखान्यात काम करणारा तो कामगार अशी कामगाराची व्याख्या करता येईल, परंतु थोडा अधिक विचार केला तर ही व्याख्या दोषयुक्त आहे असे लक्षात येते.
कामगार कोणास म्हणावे हे काही निकषांच्या आधारे ठरवावे लागते. कामगार चळवळी माध्यमे, प्रकार, कार्य व प्रश्न. कामगार चळवळीची इतर माध्यमे, प्रसार माध्यमे, वर्तमानपत्रातून किंवा रेडिओ, टीव्ही इत्यादी माध्यमांद्वारे कामगार प्रश्नांना किती व कोणत्या दृष्टिकोनातून प्रसिद्धी दिली जाते यावरही कामगार चळवळीची वाटचाल अवलंबून असते. पुढचा आहे राजकीय पक्ष. काही पक्ष वैचारिक भूमिकेतून कामगारवादी असतात. ते कामगारांचे प्रश्न घेऊन लढे देतात. काही देशात कामगार संघटनांचे रूपांतर राजकीय पक्षात झाल्याची उदाहरणे आहेत. पुढचा आहे सहकारी संस्था. काही ठिकाणी कामगारांच्या सहकारी संस्थांनी कारखाने चालवायला घेतले आहेत. सहकारी यंत्रणा. विविध कामगार कायद्यांखाली स्थापित केलेले न्यायालये, समेट अधिकारी, लवाद, कारखाने, निरीक्षण वगैरे यंत्रणा यात मोडतात. विशेषतः या यंत्रणांमध्ये नियमांच्या चाकोरी बाहेर जाऊन कामगार हिताचे भान बाळगणारी काही मंडळी कामगार चळवळ पुढे नेण्यास मदत करत असतात. पुढचा आहे कामगार संघटनांचे प्रकार. एखाद्या कामगार संघटनेत कोण सभासद होऊ शकतो याचे काही निकष ठरवले असतात. कामगारांच्या कोणत्या वैशिष्ट्यांमुळे तो सभासद होऊ शकतो त्या वैशिष्ट्याला निहाय हे उपपद लावून प्रकार पाडले आहेत. उदाहरणार्थ, जर एखाद्या मालकाचे नोकर असणारे लोक एखाद्या संघटनेत एकत्र आले असतील तर त्या संघटनेला मालक निहाय संघटना म्हटले आहे. दुसरे म्हणजे त्या संघटनेच्या भौगोलिक व्याप्तीवरूनही प्रकार पाडले जातात, जसे शहरव्यापी व राज्यव्यापी इत्यादी. पुढचा आहे कामगारांचे प्रश्न व संघटनेची कार्ये. पहिला आहे किमान हक्क. या हक्कामध्ये कामगाराला नोकरी कायम करून घेणे, किमान वेतन, किमान बोनस, भविष्य निर्वाह निधी, प्रॉव्हिडंट फंड, उपवाद म्हणजे ग्रॅज्युटी, उपदान म्हणजे ग्रॅज्युटी, राज्य कामगार विमा योजना, ESI, फॅक्टरी ऍक्ट मधील सुरक्षा विषयक व इतर तरतुदी म्हणजे रजा, सुट्ट्या, कामाचे तास, ओव्हर टाइम वगैरे, वेतन वेळेत देणे, अपघात नुकसान भरपाई देणे या सर्व गोष्टी येतात. पुढचा आहे मागण्या. कामगारांच्या मागण्याचे 4 मुख्य प्रकार आहेत. पुढचा आहे प्रतिमागण्या. दुसऱ्या बाजूने व्यवस्थापन सुद्धा कामगार संघटनेकडे प्रतिमागण्या करीत असते. पुढचा आहे संकट. बाह्य कारणांनी कारखान्यावर संकट आल्यास त्यांची झळ कामगारांना किती व कशी बसू द्यायची असा हा प्रश्न असतो. पुढचा आहे तक्रार निवारण. हे कामगार संघटनेचे एक नित्याचे कार्य आहे. या कार्यातून कामगार व प्रतिनिधी यांचा सततचा संपर्क साधला जातो. कामगारांच्या किरकोळ तक्रारी जर साठत गेल्या व असंतोष व समज वाढत गेली तर त्या किरकोळ न राहता त्यातून मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पुढचं आहे कामगार संघटने पुढील मार्ग, स्थान, शक्ती आणि औद्योगिक लोकशाही. त्यातलं पहिलं आहे कामगार संघटने पुढील मार्ग. कामगार संघटना हेतू पूर्ततेसाठी अवलंबितात ते मार्ग पुढील प्रमाणे. पहिला आहे कायद्याचा मार्ग. किमान हक्कांच्या तरतुदी करणारे कायदे संबंधित अधिकाऱ्याकडे धाव घेऊन अंमलात आणून घेणे. दुसरा आहे मागण्या व प्रतिमागण्या यात अभयपक्षी तोडगा न निघाल्यास औद्योगिक विवाद उपस्थित करून त्या सोडविणाऱ्या यंत्रणेचा, श्रम मंत्रालयाचे विवाद दाखल करून घेणारे अधिकारी, समेट अधिकारी, लवाद, न्यायालय इत्यादी उपयोग करून सोडविणे. वाटाघाटीचा मार्ग. सर्वच प्रश्नांबाबत वाटाघाटी या होतच असतात. आपली बाजू समोरच्या पक्षा पटवणे व समोरच्याची बाजू लक्षात घेणे हे त्यात महत्वाचे असते. वाटाघाटीचे कौशल्य व त्यासाठी आवश्यक असणारी वृत्ती या गोष्टी वाटाघाटीने पुरेशा नसतात. लढ्याचा व कायद्याचा रेटा लावूनच त्यांना निर्णायक स्वरूप येते. पुढचा आहे संघटना, स्थान, शक्ती व औद्योगिक संबंध. कारखान्यांमध्ये संघटना निर्माण होतात, त्यातून कामगारांचे हित साधले जाते, परंतु संघटनेचे त्या कारखान्यातील स्थान व शक्ती यावर त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने औद्योगिक संबंधाचे एक जाळे तयार होत असते. ते कसे आपण पाहूयात. संघटनाच्या स्थानांचे साधारण 4 टप्पे पडतात. पहिल्या टप्प्यात संघटनेचा कारखान्यात शिरकाव झालेला असतो व अजून तिचे अस्तित्व व्यवस्थापनाला मान्य नसते, म्हणजे अस्तित्वाचा प्रश्न. दुसरा आहे दुसऱ्या टप्प्यात व्यवस्थापनाने संघटनेला मान्यता दिलेली असते, पण ही जुजबी औपचारिक व कायदेशीर मान्यता असते, त्याला म्हणतात जुजबी मान्यता. तिसऱ्या टप्प्यात संघटना ही एक अपरिहार्य शक्ती आहे व तिच्यावर व्यवहार करूनच गोष्टी ठरविणे चांगले असे व्यवस्थापनास वाटते, याला अभयपक्षी संबंध असे म्हणतात. आणि चौथं म्हणजे उद्योजकता. चौथ्या टप्प्यात संघटना ही कारखान्यांच्या रचनेचा एक अविभाज्य घटक आहे व तिचा स्वीकार केला जातो. पुढचा आहे औद्योगिक लोकशाही. औद्योगिक लोकशाहीची गरज. जर देशातील लोकशाही टिकावी, वाढावी, अधिकाधिक अर्थपूर्ण व्हावी असे आपल्याला वाटत असेल तर दैनंदिन जीवनात लोकशाही मूल्य रुजवली पाहिजे. नेहमीच्याच लहान सहान व्यवहारातही लोकशाही पद्धती राबविल्या पाहिजेत. कारखान्यात 8 तास काम करताना जर हुकुमशाहीचा अनुभव येत राहिला तर कामगार लोकशाही प्रवृत्तीचा बनणार नाही आणि मग
नागरिक या नात्यानेही तो लोकशाहीचा प्रभाव आधार बनणार नाही. पुढचा आहे मालकांच्या सत्तेला शह देणारी शक्ती. हल्ली मोठ्या कारखान्यांना एक मालक असा नसतो. अनेक भागधारक व वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्ती व संस्था मिळून मालक असतात. या मालकांचे कारखान्यावर प्रत्यक्ष नियंत्रण नसते. त्यांनी नियंत्रणाचे काम व्यवस्थापनावर सोपवलेले असते. मालक पक्षांच्या वतीने सत्ता राबवण्याचे काम करणारे कारखान्याचे सत्ताधीश असतात. पुढचा आहे सामूहिक सौद्यातून सहभागाकडे. कामगार संघटना कामगारांच्या वतीने व्यवस्थापनाबरोबर करार करते. हे करार वेतनवाढीचे करार म्हणून प्रसिद्ध असले तरी वेतनवाढ हा त्यातील फक्त एक मुद्दा असतो. सर्वच नोकर विषयक अटी, कामावरील परिस्थिती, उत्पादनाचे व कार्यक्षमतेचे संकेत, शिस्तीचे नियम, कारखाना संकटात आल्यास कामगारांनी द्यावयाचे सहकार्य असे अनेक मुद्दे त्या करारात असतात. खरे तर एखाद्याला नोकरीवर ठेवणे हाच एक करार असतो. पुढचा आहे औद्योगिक कामगार चळवळी, टप्पे व स्वरूप. त्यातलं पहिलं आहे स्वातंत्र्यपूर्व काळ. भारतात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जरी औद्योगिकरणाला प्रारंभ झाला असला तरी अल्प काळात त्याचे जाळे देशातील विविध भागात विणले गेले. या औद्योगिक क्षेत्राकडे भारतातील ग्रामीण तसाच गरीब व अशिक्षित समाज आकर्षित झाला. औद्योगिक संस्कृतीत समाविष्ट होताना या सर्वांची दबून राहिलेली अस्मिता पुढे चळवळीच्या सुरुवात बाहेर आली. गेल्या 100 वर्षाच्या काळात कामगारांची चळवळ व तिचे स्वरूप बघितले असता ते भारतीय समाजाच्या विकास प्रक्रियेत फार मोलाचे ठरते. पुढचं आहे राव बहादूर लोखंडे आणि कामगार चळवळ. कामगारांच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी समाज सुधारकांनी बरेच प्रयत्न केले. कामगार चळवळी आणि स्वातंत्र्य लढा. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली आणि त्यापुढे स्वातंत्र्य लढ्यात कामगारांच्या चळवळीचेही पडसाद उमटू लागले. राजकीय लढ्यातील भारतीय नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना कामगार चळवळीचा आधार दिला. राजद्रोही म्हणून लोकमान्य टिळकांनी 1908 साली 6 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. तेव्हा संतापलेल्या मुंबईच्या कामगारांनी संप पुकारला. बाजारपेठा बंद पडल्या. गव्हर्नरला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला. नंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 14 माणसे ठार झाल्याने सरकारने नोंदवले. पुढचा आहे स्वातंत्र्योत्तर काळ. 1948 साली किमान वेतन कायदा करण्यात आला तर कामगार भविष्य निर्वाह निधीचा कायदा 1952 मध्ये झाला. याच वेळेस खाण कामगारांसाठी संरक्षण कायदा करण्यात आला. 1951 साली तयार झालेल्या पंचवार्षिक योजनेच्या आराखड्यात कामगार संघटना करण्याचा अधिकार मान्य करण्यात आला. तसेच स्वतःचे हक्क रक्षण करण्याचा अधिकारही मान्य करण्यात आला. 1954 सालापासूनच समाजवादी समाजरचना हे धोरण मांडण्यात आले. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सामाजिक सुरक्षितता व व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग हे मुद्दे महत्वाचे मानण्यात आले. पुढचे आहे स्वतंत्रोत्तर काळातील बदल. स्वतंत्रोत्तर काळात कामगार चळवळीचे कार्य वाढले तसेच त्यांचे जाळेही पसरले. स्वतंत्रोत्तर कालखंडात वेगाने झालेले औद्योगिकरण, पंचवार्षिक योजना, सरकारचे कामगार विषयक धोरण आणि कामगार कायद्यांची अंमलबजावणी यामुळे कामगार संघटनांची वाढ झालेली दिसून येते. पुढचा आहे असंघटित कामगार. कामगार चळवळीच्या अभ्यासात साधारणतः संघटित कामगारांवरच जास्त भर दिलेला आढळतो. परंतु जसे संघटित तसेच असंघटित कामगारही असतात. या कामगारांमध्ये लहान उद्योगातील तसेच दुकान वगैरे ठिकाणी काम करणारा सेवक वर्ग, घरकाम करणाऱ्या मोलकरणी, स्वयंपाकी, घरगडी, बांधकाम मजूर, वीटभट्टी कामगार इत्यादींचा समावेश होतो. असंघटित कामगार हा असुरक्षित असतो. त्यांना कायद्याचे संरक्षण नसते. पुढचा आहे कामगार चळवळींची सद्य स्थिती. कंपन्यांनी कामगार कंपातील धोरण आखून प्रामुख्याने स्वेच्छानिवृत्ती योजना राबवण्याचे ठरवले आहे. काही कंपन्यांनी उपलब्ध असलेली अतिरिक्त जमीन विकण्याचा संकल्प केला आहे. काही कारखानदार कामगारांसहित त्यांचा कारखाना विक्रीस काढू लागले आहेत आणि सहकारीकरणातून काही कारखाने बंद पडले आहेत. तेव्हा काही संघटनांची पुनर्वसन योजना आखली आहे. अशा प्रकारे आपल्या इथे पहिलं पुस्तक म्हणजे SOC 222 हे पूर्ण झालेले आहे. आता आपण पुढच्या लेक्चर पासून SOC 223 या पुस्तकाला सुरुवात करूया. थँक्यू.